जय हिंद मित्रांनो. आपल्या स्वार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेसंबंधित काही महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत. तर टी ई टी परीक्षा पेपर 1 आणि टी ई टी पेपर क्रमांक 2 या दोन्ही पेपरसाठी आपल्याला हे प्रश्न अतिसंभाव्य असतील. तर बघूया आपण काही महत्त्वाचे पॉईंट. त्यामध्ये आपल्याला विचारलं जाईल, भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा. तर आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि जे की लोकसभा आहे ते कनिष्ठ सभागृह आहे. मात्र एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, अधिकारानं राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह आणि अधिकाराने लोकसभा मात्र वरिष्ठ सभागृह असेल. तर आणि या ठिकाणी बघा, विधानसभा आणि विधान परिषद मात्र विधिमंडळाची दोन्ही सभागृह असणार आहेत, जे की राज्य पातळीवर आपल्याला पाहायला मिळतील विधिमंडळ. म्हणून आपण या दोन्ही सभागृहाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. महत्त्वाचं म्हणजे की लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर या ठिकाणी 1 30, 2 21 वर्ष, 3 25 वर्ष, 4 35 वर्ष. तर लोकसभा सदस्य म्हणतं या ठिकाणी, लक्षात घ्या हा प्रश्न. तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 3 म्हणजेच की 25 वर्ष पूर्ण असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. तर मतदाराचं वय मात्र किती या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे? 18 वर्ष. बघा या ठिकाणी महत्त्वाचं असतं, म्हणजेच की एकूण जे काय मतदान करण्यासाठी आवश्यक मतदाराचं जे काय वय असतं ते किमान किती 18 वर्ष असणं गरजेचं आहे. या ठिकाणी 21च्या बाबतीत जर बघितलं आपण, तर पंचायत राज किंवा त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे काही निवडणुका असतात त्या लढविण्यासाठी मात्र 21 वर्ष पूर्ण असावं लागतं. त्याच्यानंतर 30 वर्ष राज्यसभा सदस्य होण्यासाठी 30 वर्ष पूर्ण पाहिजे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल होण्यासाठी 35 वर्ष पूर्ण पाहिजे. मात्र लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान किती 25 वर्ष आणि विधानसभा सदस्य होण्यासाठी सुद्धा 25 वर्ष पूर्ण पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. महत्त्वाचा पॉईंट आहे, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 5 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, कायमस्वरूपी. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 6 वर्ष. म्हणजेच की राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल गरजेचा असतो. तर लक्षात घ्या, दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने निवडले जातात. तर 6 वर्ष महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात किंवा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात, असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आणि पंतप्रधान. पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष हे कोण असतील, तर उपराष्ट्रपती. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला बघा, या ठिकाणी संविधानानुसार लोकसभेची सदस्य संख्या किती असू शकते? लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वाचा. लोकसभेची कमाल म्हणते सदस्य संख्या, तर 250, 500, 545, 552. तर योग्य उत्तर काय असणार आहे? तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की 552. म्हणजेच की आपण बघितलं, यापूर्वी जर बघितलं आपण, तर बघा महत्त्वाचा पॉईंट आहे 550 अधिक 2 अशी आपल्याला रचना पाहायला मिळत होती. 2 हे ॲग्लो इंडियनचे होते, परंतु 104व्या घटना दुरुस्तीनुसार ॲग्लो इंडियनचं जे काय आरक्षण आहे ते संपुष्टात आलं. तर लक्षात घ्यायचं आहे 2019मध्ये, लक्षात घ्या 104वी घटना दुरुस्ती. तर महत्त्वाचा पॉईंट आहे की 552 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सध्या जर आपण लोकसभेची एकूण सदस्य संख्या जर लक्षात घेतली तर 543 इतकी असणार आहे. किती असणार आहे? 543. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. राज्यसभेत राष्ट्रपतीद्वारे किती सदस्यांचे नामनिर्देशन केले जाते? तर महत्त्वाचं आहे की या ठिकाणी 5, 12, 15 आणि 10. तर महत्त्वाचं म्हणजेच की 12 सदस्यांचं महत्त्वाचं या ठिकाणी काय केलं जातं, तर राष्ट्रपतीकडून नामनिर्देशन केलं जातं राज्यसभेवरती. लक्षात घ्यायचा महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा. लोकसभेच्या 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती महिन्याचे
अंतर असू शकते? तर बघा या ठिकाणी 3 महिने, 1 वर्ष, 9 महिने, 6 महिने. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच की 6 महिने एवढं अंतर 2 अधिवेशनामध्ये बघा म्हणजे की 6 महिन्यापेक्षा अधिक अंतर असता कामा नये असा प्रघात आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण महत्त्वाचा पॉईंट आहे. संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावू शकते? तर संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाला आहे? सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच की लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृहामध्ये एखाद्या विधेयकाबाबत मतभेद असल्याचं जेव्हा राष्ट्रपतींना वाटू लागतं त्यावेळेस मात्र राष्ट्रपती संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवितात. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? तर लोकसभा अध्यक्ष हे अध्यक्ष असतात. त्याच्यानंतर बघा संयुक्त अधिवेशनाच्या बाबतीत असणारं कलम कोणतं आहे? तर कलम 108 मध्ये आपल्याला संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची व्याख्या पाहायला मिळेल. आणि संसदेचं संयुक्त अधिवेशन ही जी तरतूद आहे भारतीय राज्यघटनेमध्ये ती आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून केलेली पाहायला मिळते. ऑस्ट्रेलिया या देशाच्या घटनेतून आपण ही तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे. तर हे कलमसुद्धा बघा आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. कधी कधी कलमावरती सुद्धा प्रश्न येतो. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. महत्त्वाचा पॉईंट आहे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवितो? तर लक्षात घ्या राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती. तर लोकसभा अध्यक्ष हे काय असतात? तर संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात. आणि समजा लोकसभा अध्यक्ष गैरहजर असतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष हे कोण असतील? तर संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष. समजा लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा उपाध्यक्ष दोघंही गैरहजर असतील तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे राज्यसभेचे जे काही असणारे उपसभापती असतात, राज्यसभेचे उपसभापती हे अध्यक्ष असतात. कधी? जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गैरहजर असतील तर राज्यसभेचे उपसभापती कोण असतात? तर संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात. प्रश्न महत्त्वाचा आहे. परंतु संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाला? तर राष्ट्रपती यांना. मात्र अध्यक्ष कोण? तर लोकसभा अध्यक्ष. IMP पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न महत्त्वाचा आपल्याला इथं विचारला जाईल. खालीलपैकी कोणत्या सभागृहाला स्थायी सभागृह म्हणतात किंवा म्हटले जाते? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, वरील सर्व. तर महत्त्वाचं म्हणजेच की बघा यामध्ये राज्यसभा हे असं सभागृह आहे की ते कधीच विसर्जित होत नाही, म्हणून याला काय म्हटलं जातं? तर अस्थायी सभागृह म्हणून ओळखलं जातं. महत्त्वाचं आहे की बघा या ठिकाणी राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल मात्र किती असतो? तर 6 वर्ष असतो. आणि दर 2 वर्षांनी किती सदस्य? तर 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने निवडले जातात. त्यामुळं राज्यसभा जे काय सभागृह आहे या सभागृहाला काय म्हणतो आपण? तर स्थायी सभागृह आहे. ते कधीच बरखास्त होत नाही, विसर्जित होत नाही. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती किंवा आहे? बघा महत्त्वाचं किमान वयोमर्यादा आपल्याला या ठिकाणी राज्यसभेच्या सदस्याच्या बाबतीत 25 वर्ष, 30 वर्ष, 21 वर्ष, 35 वर्ष. तर पर्याय क्रमांक 2 30 वर्ष इतकं वय आपलं महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे म्हणजे राज्यसभा सदस्य होण्यासाठी. मात्र त्यांचा कार्यकाल किती आहे? तर 6 वर्ष. परत लक्षात घ्या हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपण सर्वच्या सर्व प्रश्न व्यवस्थित पाहणं गरजेचे आहेत. त्याच्यानंतर बघूया आपण महत्त्वाचा पॉईंट पुढचा. केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? तर केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या महत्त्वाचा आहे प्रश्न. लोकसभा, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यसभा. तर लोकसभेला जबाबदार असतं सामूहिकरित्या. आता एक लक्षात घ्या मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार राहून काम करतं. सामूहिक जबाबदारीचं हे तत्व आहे महत्त्वाचं. तर मंत्री हे वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार असतात? तर लक्षात घ्या मंत्री हे कोणाला जबाबदार? तर राष्ट्रपती यांना जबाबदार राहून काम करतात. महत्त्वाचा पॉईंट आहे. लोकसभेचा कार्यकाल सामान्यतः किती वर्षांचा असतो? लक्षात घ्या 5 वर्ष निश्चित नाही, 6 वर्ष, 4 वर्ष. तर 5 वर्ष बघा
लोकसभेचा सामान्यतः कार्यकाल आपल्याला पाहायला मिळतो. सामान्यपणे असणारा कार्यकाल असणार आहे किंवा 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर लोकसभा केव्हाही विसर्जित होऊ शकते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपल्याला महत्त्वाचा, नवीन अखिल भारतीय सेवा ज्याला आपण ऑल इंडिया सर्व्हिसेस निर्माण करण्याचा जो काही विशेष अधिकार आहे तो कोणाला आहे? फक्त राज्यसभा, फक्त लोकसभा, केंद्रीय लोकसेवा आयोग, पंतप्रधान कार्यालय? तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यसभेला हा अधिकार असलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.